नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत अशी उडीद डाळीची भजी. इव्हिनिंगच्या चहाबरोबर सर्वांचीच लाडकी आहेत ही भजी. चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी उडीद डाळ. तिला 4 ते 5 तास अगोदर भिजू घालायचं आहे आपल्याला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी तिला भिजवत घालण्यासाठी पाणी आणि एक पॉट घेतला आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता हिरवी मिरची, लसूण, जिरा हे घेतलं आहे. ह्याचा आपल्याला मिक्सर जारमधून पेस्ट बनवायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर ॲड करू शकता. ही डाळ 4 तास भिजवून झालेली आहे. तिला मिक्सर जारमधनं आता मी फिरवून घेणार आहे. मित्रांनो, एक मला सांगा, तुम्हाला पकोड्यासोबत चहा आवडतो की कॉफी? हे नक्की कमेंट करा हां. आता बघा आपल्याला ह्याचं मिश्रण करायचं आहे. बरं, मी तुम्हाला थोडं पुढचं सांगते व्हिडिओमध्ये. सुरुवातीला ही भिजवलेली जी मिक्सरमधून डाळ आहे ही याच्यामध्ये वाटताना पाणी अगदी कमी वापरा, जेणेकरून पीठ जास्त पातळ होणार नाही. आता या पिठात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, जिरे हे मी जे मिक्सरमधून काढत आहे. तुम्ही हे साहित्य अजून वाढवू शकता. मी थोडंच घेतलेलं आहे, पण मी तुम्हाला पूर्ण सांगत आहे. तुम्ही ते ॲड करू शकता आणि ते सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं. चवीनुसार मीठ ॲड करायचं. मैत्रिणींनो, मित्रांनो, एक लक्षात ठेवा, या स्टाईलमध्ये पकोडे खाल्ले ना तर तुम्ही बाहेरचे भजी, वडे विसरूनच जाल आणि सारखे घरीच बनवून खाल. याच स्टाईलमध्ये नक्की ट्राय करा. आणि हां, मी एक खास टिप तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. थांबा, थोडं पुढे नक्की सांगते. तर आता या पिठामध्ये आपण थोडं बेसन पीठ पण टाकणार आहोत. आणि हां, मी या व्हिडिओमध्ये ते शो नाही केलं आहे. मी या व्हिडिओमध्ये एक सिक्रेट सांगते तुम्हाला. ह्यामध्ये ना आपल्याला 1 चम्मच गरम तेल आणि थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे, जेणेकरून तुमची भजी अजिबात तेल ओढणार नाहीत आणि एकदम खुसखुशीत होतील. नक्की ट्राय करा मैत्रिणींनो ही टिप. आणि प्रत्येक भज्याच्या म्हणजे ही ट्रिक वापरू शकता तुम्ही प्रत्येक भज्याच्या रेसिपीमध्ये. नक्की ॲड करा, तुम्हाला रिझल्ट नक्की देणार. आता आपण पकोडे बनायला सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये तेल गरम झालं की हाताला थोडं पाणी लावून घ्या आणि मग पकोडे तेलात सोडा. मध्यम आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत हे पकोडे तळून घ्यायचे आहेत. पण मी हात न भरवता चम्मचनेच थोडे थोडे टाकत आहे आणि ते खूप इझिली पडत आहेत. बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मला असंच आवडतं, मी अशीच बनवत असते. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता. आता आपले कुरकुरीत उडीद डाळ पकोडे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता कसा एक भजा पोहत आहे तेलामध्ये. तर एकदम क्रिस्पी छानवाले भजे. आणि हां, मेन म्हणजे मीडियम आचवर करायचे आहेत आपल्याला. गॅस स्लो ठेवायचा आहे. मीडियम स्लो म्हणजे एकदम स्लोही नाही, एकदम हायही नाही, मीडियम ठेवायचा आहे. आता ही भजी कुरकुरीत होईपर्यंत तळा, कमी आचेवरच तळा. बघा, व्हिडिओमध्ये पाहू शकता. ही भजी तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत सर्व करू शकता. रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर हां, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मी भजी बनवत आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा. आजच ट्राय करा इव्हिनिंगला. आणि भन्नाट रेसिपी आहे ही, इझी आहे, खूप आवडणारी आहे. पर्सनली मला खूप आवडतात ही. तुम्ही ट्राय करा. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास परत एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसह. धन्यवाद. काळजी घ्या. भजे खाणार का? ओके. हां, बघ, घे, खाऊन बघ बरं कसं झालं सांग आम्हाला.
काय झालं? यम्मी झाला. ओके.